नमस्कार. तर आज आहे शनिवार. नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात झाली. सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी आवळ्याचं आणि बीटचं हे मी ज्यूस घेते आणि आज मी त्यामध्ये थोडे चिया सीड्स आणि तुळशीच्या बियाही घातलेल्या आहेत. शनिवार आणि रविवार हे 2 दिवस आठवड्यातले मला खूप आवडतात, कारण दिवस रिलॅक्स असतो, आपल्या सोयीनुसार कामं करता येतात. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या मी लागली आहे माझा आवडीचा छंद जोपासायला, ते म्हणजे या झाडांची केअर करणं. मला झाडं लावायला खूप आवडतात आणि मी बरेच इंडोर प्लांट्स लावलेले आहेत. त्यामुळे दर शनिवारी तरी हे काम मी नक्कीच करते की सगळ्या झाडं जे पाण्यामध्ये ग्रो केलेले आहेत त्यांचं पाणी बदलणं, झाडांना पाणी घालणं, स्प्रे मारणं आणि ही कामं मी शनिवारीच करून घेते. आता सकाळीच ही कामं झाली आणि मग म्हटलं वेळ आहेच, तर आठवड्याभराच्या स्वयंपाकाची थोडी तयारी करून घेऊया. तर इथे सुकं खोबऱ्याचं वाटण करायला घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी हा ड्रायफ्रूट कटरचा स्लायसर असतो तो वापरते. त्याच्यामुळे बघितलं तर एकदम इझिली आणि फास्ट बघितलं तर खोबरं कटिंग करून होतं. इथे शेंगदाण्याचं कूटही रेडी करून ठेवलेलं. बऱ्याच वेळा भेंडी मसाला बनवण्यासाठी शेंगदाण्याचं कूट असेल रेडी की लगेच होऊन जातं. आता मी काय करते की म्हणजे सुक्कं खोबऱ्याचं वाटण बनवत असताना पहिल्यांदा खोबरं मिक्सरला वाटून घेते आणि नंतर भाजते. पटकन भाजून होतं आणि बऱ्याच दिवसापासून तुम्हाला ही गोष्ट दाखवायची होती. तर मागेच मी ही बॉटल पेंट केलेली आणि बघा किती छान झाली. मला तरी पर्सनली खूप आवडली आणि या 2 बॉटल मी पेंट करून घेतलेल्या होत्या.